सगळ्यात महत्त्वाचं या रस्त्याला अनेक अडचणी होत्या। मी ज्यावेळेस संसदेमध्ये खासदार म्हणून गेलो त्यावेळेस मी पहिलं 22/7/2024ला गडकरी साहेबांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की जो कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा, कारण ते काम गेले 8-9 वर्षापासून चालू आहे, पण ते काम पूर्णत्वास जात नाही, फक्त खड्डे खांदून ठेवलेले। ज्या निविदा भरण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये फक्त 2च कॉन्ट्रॅक्टरनी निविदा भरल्या आणि त्यामध्ये एकाच कॉन्ट्रॅक्ट डिस्क्वालिफाईड झालं। त्यामुळे फक्त एकच जर निविदा राहिल्यानंतर ते नियमात न बसल्यामुळे ते सुद्धा नंतरची निविदा कॅन्सल करण्यात आली। परत तिसऱ्या वेळेस त्याची एक फ्रेश निविदा काढण्यात आली आणि त्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं आणि ते काम एक चालू आहे। खऱ्या अर्थाने आज कामाची पाहणी करत असताना बऱ्यापैकी एक समाधान आज थोड्या प्रमाणात वाटतं, पण बऱ्याच ठिकाणी अजूनही काम अपुरं आहे। पण आता अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे काम डिसेंबर 26 पर्यंत काम पूर्ण झालं जाईल, कारण कुंभ मेळ्याच्या आधी हे काम पूर्ण होईल। आज तुम्ही पाहिलं असं राहुरी पट्ट्यामधील एका बाजूचा लेअर टाकण्यात आलेला आहे, तिकडे देऱ्याच्या तिथं ओव्हरब्रिज मंजूर झालेला आहे। त्यामध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे। स्वामी नावाचे एक नवीन अधिकारी आपल्याकडे हजर झालेले आहे गेले 2 महिन्यापासून, ते सुद्धा त्या कामाचा डेली टू डेली रिपोर्ट घेत असतात। मी सुद्धा ज्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं त्यावेळेस त्यांच्याकडून एक बार चार्ट घेतला की त्यामध्ये प्रत्येक महिन्याला किती काम केलं जाईल। आमचे आदरणीय माजी राज्यमंत्री प्राजक्त दादांनी सुद्धा या रस्त्याच्या बाबत 4-5 वेळा आंदोलन केले, उपोषण केलं, त्यामुळे आज या कामाला एक थोड्याफार प्रमाणात यश आल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी रस्ता जो आहे वन वे करण्यात आलेला आहे, पण जो ज्याच्यावरून ट्रॅफिक सुरू आहे तो मोटरेबल नाहीये। बऱ्याच ठिकाणी तिथे देखील खड्डे आहेत। आपण काही सूचना आता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, एका बाजूला वन साईड जी ट्रॅफिक चालू केली त्याचे पहिले खड्डे पूर्णपणे खड्डे बुजून काढा। त्यांनी त्या पद्धतीने खाली कॉन्ट्रॅक्टरला सूचना पण केल्या, कामाला पण सुरुवात झालेली आहे। जो नगरवरून करमाळ्याला जाणारा महामार्ग आहे त्या रस्त्याला देखील आता नवीन रस्ता आहे, पण त्याला सुद्धा अनेक ठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली। अनेक ठिकाणी खड्डे, त्याबाबत मी संबंधित विभागाला पत्र पण दिलं आणि त्या खड्डे बुजण्याचं सांगितलं। पण तुम्ही पाहिलं असेल बाजूला नगर ते संभाजीनगर रस्त्याची इतकी दुरावस्था झाली, त्यावेळेस सगळ्यात प्रथम मी नगरचे जिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि त्या अधिकाऱ्यांना सूचना करून त्याचे पॅचअप काढायला त्या ठिकाणी लावले। काही ठिकाणी पॅचअप काढले, काही ठिकाणी पॅचअप काढायचं काम चालू आहे। दुसरीकडे नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे, मात्र अनेक ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार किंवा मंत्री आहेत त्या ठिकाणी नातेवाईक जे आहे विनोद झाले। उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस हे फक्त दबाव तंत्र आहे। बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल नगराध्यक्ष पदाचेच उमेदवार बिनविरोध झाले, काही ठिकाणी नगरसेवक बिनविरोध झाले। ते फक्त सत्तेचा गैरवापर केला, समोरच्याचे फॉर्म कसे रिजेक्ट करता येतील छाननीच्या दिवशी त्याचा प्रयत्न केलो, दडपशाहीचा वापर केला आणि त्या जागा बिनविरोध करण्यात आले। ही फक्त दडपशाही आहे आणि सत्तेचा गैरवापर। देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड, संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17।